नागपूर शहरातील पोलिसांनी मोठ्या कारवाईत 2,000 रुपयाच्या चलनात नसलेल्या नोटा बदलण्याच्या अवैध रॅकेटचा पर्दाफाश केला आहे। गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी 3 आरोपींना अटक केली। या रॅकेटमध्ये आरोपी अवैधपणे 2,000 रुपयाच्या नोटा साठवून त्या बदलवून 500 रुपयाच्या नोटा मिळवण्याचे काम करीत होते। पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे त्यांनी म्होरक्यासह 4 आरोपींना अटक केली असून मुद्देमाल सुद्धा जप्त केला आहे। पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून पुढील तपास कामाला सुरुवात केली आहे। नागपूर शहरातील पोलिसांनी 2,000 रुपयांच्या चलनात नसलेल्या नोटा बदलण्याच्या अवैध रॅकेटचा पर्दाफाश केला। गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी 3 आरोपींना अटक केली। या रॅकेटमध्ये आरोपी 2,000 रुपयांच्या नोटा अवैधपणे साठवून ठेवत होते आणि त्या नोटा बदलवून त्या बदल्यात 500 रुपयाच्या नोटा मिळवून देण्याचे काम करत होते। फिर्यादी पोलीस तपास पथकामध्ये कार्यरत असताना त्यांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की विधान भवन चौक जवळील आरबीआय बँकेच्या परिसरात एक ठेलेवाला 2,000 रुपयांच्या नोटा घेऊन आणि आधार कार्डासह ते त्या नोटा लोकांना देऊन त्यांना बदलवून आणण्यास सांगतात। त्या प्रकारे तो 20,000 रुपयांच्या 2,000च्या नोटा 500 रुपयांच्या नोटांमध्ये बदलवून आणत होता। बदललेल्या नोटांवर तो आरोपी 300 रुपये प्रति व्यक्ती मोबदला घेत होता। या माहितीनुसार पोलिसांनी त्वरित कारवाई केली आणि आरोपींच्या अंगझडतीमध्ये मोठ्या प्रमाणावर 200 रुपयांच्या नोटा आढळून आल्या आणि पोलिसांनी मोबाईल सुद्धा जप्त केला। आरोपींच्या जवळून 2 लाखांचा मुद्देमाल सापडला आहे। पोलिसांनी या प्रकरणाचा आणखी तपास केला असता आरोपी अनिल जैन, जो मध्य प्रदेश राज्यातील जबलपूरचा रहिवासी आहे, त्यांनी अवैधपणे 2,000 रुपयांच्या नोटा साठवून ठेवल्या होत्या। त्याच्या माध्यमातून आरोपींनी त्या नोटा अवैध पद्धतीने बदलून घेतल्या। या प्रकरणातील जैन हा मुख्य आरोपी असून या प्रकरणाची चौकशी करून संबंधित आरोपी विरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। पोलिसांनी सांगितले की या रॅकेटमध्ये भाग घेत असलेले आरोपी 2,000 रुपयांच्या नोटांमध्ये करण्यात आलेली फसवणूक आणि शासकीय मार्गाने त्यांना बदलण्याच्या दिशेने साठवलेली संपत्ती न्यायाधिकाऱ्याच्या कक्षेत घेऊन कार्यवाही करणार आहोत। त्याच्यामध्ये जे आरबीआयच्या पॉलिसीनुसार 20,000च्या मॅक्झिमम नोटा आपल्याला बदलता येतात। त्याच्या अनुषंगाने काही डाऊटफुल व्यक्ती ह्या वारंवार त्या ठिकाणी जाऊन किंवा काही ह्याच्यामध्ये इतर व्यापारी लोकांच्या नोटासुद्धा बदलण्याबाबतची माहिती पोलिसांना प्राप्त झाली। त्याच्या अनुषंगाने सदर PI यांनी त्या संदर्भात कारवाई केली आणि त्याच्यामध्ये आम्हाला 4 व्यक्तींची नावं निष्पन्न झाली। आपण 4 व्यक्तींना अटक केलेली आहे आणि ह्याच्यामध्ये सध्या जो मेन आरोपी आहे अनिल जैन हा आमच्या सध्या ताब्यात आहे। तो मूळचा जबलपूरचा आहे आणि त्या व्यक्तीच्या मार्फतीने जे या ठिकाणचे लोकल 3 व्यक्ती हा नोटा चेंज करण्यासंदर्भात काही महिलांचा यूज करत होते किंवा इतर रिक्षावाले असतील किंवा जे आजूबाजूला त्या ठिकाणी आरबीआयच्या लोक व्यवसाय करतात, हातगाडे लावतात, यांच्या मार्फतीने हे नोटा बदलण्याचं किंवा त्यांच्याकडून हे करवलं जात होतं। त्याच्या अनुषंगाने या व्यक्तीने इतर 5 व्यापाऱ्यांकडून जे बनारस स्थित आहेत, काही दिल्ली स्थित आहेत, ह्या व्यक्तींच्यासुद्धा या ठिकाणी नोटा ज्या 2,000च्या बदल्यात 500च्या व इतर नोटा त्यांनी ट्रान्सफर केलेल्या आहेत। सर, नागपुरातले पण काही लोक याच्यामध्ये सहभागी होते, ते लोक त्यांच्या कशा पद्धतीनं संपर्कात आले आणि हे कायद्याने गुन्हा आहे का अशा पद्धतीने? याच्यामध्ये आम्ही ते चेक करत आहोत की इतर लोकांच्या नावाने जे काही नोटा हे केल्या जातात आणि त्याच्यात कमिशनच्या स्वरूपात परत पैसे घेतले जातात, हा ॲक्च्युली कुठंतरी इलिगल आहे आणि जे की कायद्यानुसार गुन्हा आहे त्याच्या अनुषंगाने आपणही गुन्हा दाखल केलेला आहे। आणि या ठिकाणचे जे 3 लोक आरोपी केलेले आहेत, मूळ व्यवसाय त्यांचा जर पाहिला तर ते असे जे व्यापारी लोकांच्या जे काय फाटलेल्या नोटा असतात हे बदलून देण्याचा मुख्य त्यांचा व्यवसाय दिसून येतो आणि अनिल जैन आहे त्याच स्वरूपाचा व्यवसाय करताना दिसून येतो। म्हणून या ठिकाणी आणखीन आम्ही तपास करत आहोत की याच्यामध्ये आणखीन किती प्रमाणात नोटा आतापर्यंत बदलवल्या आहेत, कुणामार्फत बदलवल्या आहेत आणि त्या 2,000च्या नोटा लिगल होत्या का किंवा इन्कम टॅक्स चुकवून किंवा जे नोटाबंदीनंतर ज्या नोटा बाहेर निघाल्या नाहीत पण आता त्या काढल्या जातात, ह्या संदर्भात आम्ही पुढील तपास करत आहोत। हे जे नोटा बदलवणारे होते त्यांना काही याच्या बदल्यात काही कमिशन वगैरे मिळायचं? याच्या बदल्यात त्यांना काही कमिशन मिळत होतं वेगवेगळ्या स्टेजला। जसं 20,000 रुपयाची जर नोटा बदलून घेतल्या तर काही ज्या बदलून घेत होते त्यांना 400 रुपये, त्यानंतर मिडिएटरला 200 रुपये, 100 रुपये अशा प्रकारचा हा व्यवसाय सुरू होत होता आणि त्या नोटा मग त्या व्यापाऱ्यांकडे रिटर्न जे कमिशन झाल्यानंतर जे काही 15-20% त्यानंतर त्या मूळ व्यापाऱ्यांकडे ते पैसे जात होते आणि त्या मिडिएटरला त्यातून ते पैसे मिळत होते। सर, कोऱ्या नोटा ज्या मिळायच्या बँकेतून त्याची देखील चढ्या दराने आहे ते विक्री केली जाण्याची? नाही, त्याचा जो उपयोग करण्यात आला, जसं उत्तर भारतामध्ये जी पद्धत आहे की पैशांचा हार घातले जातात
आणि त्या RBIमधून ज्या कोरा नोटा घेतल्या जातात त्याच्यामध्ये जरी 10,000चा हार असेल तर त्याला 11,000 रुपये मिळतात. अशा स्वरूपाचं ते सुद्धा याच्यामध्ये निष्पन्न होत आहे. पण आमचा त्या संदर्भात आणखीन तपास सुरू आहे. सर, तुम्ही आतापर्यंत याच्यात किती पैसे जमा केलेले आहेत? तर 2000च्या किती नोटांचा समावेश आहे? 500च्या किती? याच्यामध्ये आपण 2 लाख आतापर्यंत सीज केलेला आहेत आणि त्याच्यामध्ये एक आपल्याला 2,000ची नोट मिळालेली आहे. हा आकडा वाढू शकतो सर? याच्यातले आरोपी आणखी वाढू हा, याच्यामध्ये आम्हाला इतर जे काही व्यापाऱ्यांची नावं मिळाली आहेत त्याच्या अनुषंगाने आम्ही चौकशी करत आहोत आणि निश्चितच याच्यामध्ये आम्ही नावं वाढतील आणि त्याच्या संदर्भातच आमचा तपास सुरू आहे. सर, नागपूरलाच का निवडलं होतं या सगळ्या लोकांनी? म्हणजे नागपूरातून हे का आहे? नाही, या ठिकाणी जे काही त्यांचे जो जैन म्हणून आरोपी आहे त्याच्या अनुषंगाने त्याचे जे परिचयाचे 2 लोक या ठिकाणी काम करत होते त्यांच्या अनुषंगाने केलेले आहे. त्या अशा अनुषंगाने भोपाळ आणि बदलापूर आहे त्या ठिकाणी सुद्धा असे प्रकार घडल्याचे काही प्रमाणात आम्हाला माहिती मिळत आहे. ते सुद्धा आम्ही तपासात निष्पन्न करू. याचा आंतरराष्ट्रीय रॅकेट असण्याची शक्यता देशात? नाही, त्याच्याबद्दल आतापर्यंत आपल्याला माहिती नाही. केंद्र शासनाने बंद केलेल्या चलनात नसलेल्या नोटाबद्दल अजूनही काही प्रमाणात लोकांमध्ये भ्रम आहेत. त्यामुळे खोट्या अफवांना ते सहजच बळी पडतात. फसवणूक होण्याच्याही घटनांमध्ये आता वाढ झाली आहे. प्रशासन या सर्व प्रकरणावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न तर करत आहेत, मात्र सामान्य नागरिकांनी सुद्धा आता सावध राहण्याची आवश्यकता आहे.